हाय फ्रेंड, माझं नाव निखिल. मी आता 21 वर्षाचा झालो होतो. माझे पदवीचे शिक्षण सुरू होते. आमच्या घरापासून कॉलेज अगदी जवळच होतं. आम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहत होतो. आई-बाबांबरोबर मी राहत होतो. मला एक बहीण होती. तिचं काही दिवसापूर्वीच लग्न झालं होतं. माझ्या मावशीचं घर आमच्या घरापासून खूप जवळ होते. मावशी सारखं आमच्या घरी यायची. तिच्या येण्याचं कारण वेगळंच होतं. माझी आई एका कंपनीमध्ये कामाला जायची आणि माझे बाबा घरीच असायचे. कामाच्या बाबतीत माझी आई खूप चंचल होती. ती घराबाहेर पडून 2 पैसे कमावून आणायची, पण बाबांना घरामध्ये सर्व आयतं लागायचं. माझी आई कामाला गेली की मावशी माझ्या बाबांना फोन करायची आणि आमच्या घरी यायची. आईपेक्षा मावशी खूप छान दिसत होती, पण या वयातील माझ्या बाबाच्या प्रेमात पडू लागली होती. या वयात ती माझ्या बाबाच्या प्रेमात पडू लागली होती. मला वाटायचं, काही दिवसांनी आता माझंच लग्न होणार आहे आणि बाबा आता मावशीच्या प्रेमात पडायला लागलेत. पण त्यांच्याकडे पाहिल्यावर मला वाटायचं, प्रेमाला लग्न प्रेमाला अजिबात बंधन नसतं. कोणाचं प्रेम कोणत्या वयात आणि कोणावर होईल हे कोणी सांगू शकणार नाही. खूप शांत असणारे माझे बाबा, त्यांच्याकडे पाहिल्यावर कोणी म्हणणार नाही की या वयात ते प्रेमात पडले आहेत. त्यांची त्यांची गंमत पाहण्यासाठी मी मुद्दाम घरीच थांबायचो. यावेळी बाबा माझ्यावर खूप ओरडायचे. त्यांना वाटायचं, निखिलने दिवसभर कॉलेजला जावं आणि तिकडेच थांबावं. माझ्या मावशीला मी गोड बोलून खूप रागवायचो, पण तिची आमच्या घराकडे येण्याची सवय अजिबात कमी होत नव्हती. त्या दोघांचं वागणं मला चांगलंच कळत होतं. यामुळे मी एक दिवस माझ्या आईलाही सांगितलं. तेव्हा ती खूप नाराज झाली होती. ती मला म्हणाली होती, माझी बहीण कॉलेजला असल्यापासून तशीच वागते आहे. यामुळे तिची सवय मला माहीत आहे. पण या वयात तुझ्या बाबांनी असं वागायला नकोय, ती असं मला म्हणाली होती. पण त्या दोघांच्या नात्याविषयी ती माझ्या बाबांना काहीच बोलली नव्हती. आईला सांगून झाल्यावर आता म्हटलं काकांना मावशीविषयी सांगावं, म्हणून मी काकांच्या घरी गेलो. पण त्यांच्यासमोर मला तो विषय मांडायची डेअरिंगच झाली नाही. कारण माझे काका खूप रागीट आणि चिडचिडे स्वभावाचे होते आणि त्यामुळेच मावशी त्या घरात थांबत नव्हती. एक दिवस तर मी घरी असताना देखील त्यांना दमच निघत नव्हता. म्हणून मावशी बाबांना घेऊन गुपचूप बेडमध्ये आली होती. त्यांचं हे वागणं आता माझ्यासमोर अति व्हायला लागलं होतं. यामुळे याचा परिणाम माझ्या अभ्यासावर व्हायचा. मला फक्त त्या दोघांना एकमेकापासून दूर करायचं होतं, पण उलटच घडत होतं. जसजसे दिवस जात होते तसं त्यांचं नातं अगदी घट्ट होत चाललं होतं. यामुळे काही दिवसापूर्वीच मी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करू लागलो आणि थोडा अभ्यासाकडे लक्ष देऊ लागलो. पुढे काही दिवसांनी दोघात सुधारणा होईल आणि ते दोघे एकमेकांना सोडतील असा विचार करून मी कॉलेजमध्ये थांबायचो. पण बाबांचं हे सततचं वागणं शेजाऱ्यांनाही माहीत झालं होतं, पण त्याचं बाबांना काहीच वाटत नव्हतं आणि मावशीला देखील. माझी आई समजदार होती, म्हणून म्हणून ती बाबांना जास्त बोलत नव्हती. मला आता चांगलं समजू लागलं होतं. यामुळे मीच बाबांना समजावून सांगत होतो. आपलं लग्नाला आलेला मुलगा आपल्याला काहीतरी समजावून सांगतोय, याचं माझ्या बाबांना काहीच वाटत नव्हतं. अखेर एक दिवसांनी माझी आई खूपच तापली होती. तिने त्या दोघांना समोरासमोर बोलावून घेतलं आणि चांगलीच बोलली. तेव्हापासून मावशी आमच्या घराकडे येण्याची कमी झाली. यामुळे मी आईला म्हणालो, अगं आई, यापूर्वीच तू असं पाऊल उचललं असतंस तर मला एवढे दिवस हे पाहावंच लागलं नसतं.